कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांनो. मी त्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी पुण्याला कामाला आहे आणि फॅमिली ही माझ्यापासून दूर आहे. तर मी आता गेल्यानंतर माझ्या फॅमिलीला घेऊन येणार आहे. पण अशी 7.5 बेकार मागं लागले. तुम्हाला सांगतो महत्त्वाच्या विषयावर येतो. प्रियंका इकडे यायला तयार नाही. काय करायचं सांगा. म्हणजे असं कानफुकी झाली घरामध्ये. कोणतरी कान भरतं या. आता सरळ सरळ मला तसंच म्हणायला लागेल ना. म्हणजे माझी इथं आहे घालतोय, मी काम करतोय, जॉब करतोय, यूट्यूब बघतोय, माझं इथं फॅमिली नसल्यानंतर हाल पण होत्यात आणि आठवण येते. दड कामावर लक्ष लागत नाही ना कुठं लागत नाही. म्हणून मी डोक्यात आणलं की बाबा म्हणलं आता ही आजारी पडणं, ही होणं, ती होणं, म्हणून फॅमिलीला इथं आला. तोपर्यंत तर झालं कोणतरी काहीतरी डोसा मारल्या. कोण मारणार आहे? मी घरच्यांना दोष देतो सरळ सरळ. प्रियंका म्हणजे आतापर्यंत म्हणत होती की बाबा मला इथं करमत नाही, मी ती तुमच्या बरोबर या, तुम्ही या. आणि आता या काय की तुला काय झालं? मला म्हणती नको आणि तिकडं आपलं कसं व्हायचं आणि महागाई लय. हिला कोणी सांगितली महागाई? हिला कसं काय माहीत झालं पुण्यात महागाई आहे म्हणून? सांगा. हिला डोंबलं काय कळत नाही. दुकान कुठं माहीत नाही, किराणा माहीत नाही, ना कुठं गिरण माहीत नाही, भाजीपाला माहीत नाही. एका महिन्यात एवढी ट्रेन झाली का तू? एवढं मार्केटचं तुला कळायला लागलं का? कोणी सांगितलं तिला? रातच्या धरणं मी विचारतोय, सांगा नाही. फक्त आईचं नाव सांगते. मी काल व्हिडिओ टाकला की म्हणलं आता काय करतो, फॅमिलीचा हाल व्हायला लागल्या. तर राधू हे रोज मला मिस करते. पोरं हे लहान लेकर आहे तोपर्यंत बापाने तिथं थांबायला पाहिजेत. अंगाव खेळलं. मोठी झाल्यावर तर तपले ती उडून जातात की जिकडे ते पंख फुटल्यावर काय पाखरू घरात राहतं का? लहानपणापासून आहे आपल्यापाशी. म्हणलं चला एवढा महिना कस तर काढावं, राधूला सुट्ट्या लागल्या की इकडं आणावं. आणि मी तयारी करतोय बरं का. आणि प्रियंकाला आजपर्यंत प्रियंका म्हणत होते तुमच्याशिवाय करमत नाही, येते मी, मला पण तिकडे यायचंय. आणि कालचा व्हिडिओ बघितला मी. काल व्हिडिओ टाकला मी फॅमिलीला आणतोय. तोपर्यंत तर तुम्हाला सांगतो आईचं, दाजीचं, ताईचं, पांडूचं बोलणं झालं की बाबा ती म्हणतोय की आता फॅमिलीला घेऊन जाणार आहे, तिकडं नेणार आहे. कसं होईल? आणि ही कामावर गेल्यानंतर तिकडं जर पोरगी आजारी पडली, असं दुखाय खुपाय लागलं, तिथं कोण आहे आपलं? अरे बाबा समज खरं आहे तुमचं. मग तवर तर आईने काय केलं माहिती आहे? खालच्या घरी गेली. पण घरी गेली तुम्हाला सांगतो त्या प्रियंकाची गाडी घेतली, ती असं अर्धा तास बोलली. रात्री तिथं झोपायला कृष्णाला घेऊन गेली ती. मी रात्री व्हिडिओ कॉल केलता ना त्या टायमिंगला होती आई तिथं. तर तिला म्हणली की बाबा तुला कळतं का? ती एक येडं झालं म्हणून तू पण येडी होती त्याबरोबर. कशाला उगं त्याला समजून जरा सांग. आम्ही सांगा गेलो की भांडणाला उठण, आमचं काय ते ऐकत नाही. आम्ही तर सांगायला सोडून दिलंय. म्हणजे मी कामातनं गेलेलं केस जाणूया ना, तराजूत ना टोपल्यात ना कशात शिक्यात ना घरात. विचार करायचं घरच्यांनी माझा सोडून दिलेला आहे. हा बिनलाजा आहे. ह्यांनी जनाची विकली, मनाची पण विकलेली आहे. ही याला जसं करायचं तसं करू दे. पण ह्यांनी जी कारभार केलेला ही 3 लेकरं झालेली, त्याचं काय करायचं? आणि त्याला पालन पोषण करण्यासाठीच माझी काशी इथं केलेली. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो माझं वर खर्च, इकडं मोठं मोठं ठोकळं बिश्या वगैरे हे ती हप्तं वगैरे, आणि इकडनं तुम्हाला सांगतो घर परपंच. माझ्या डोक्याने मी नियोजन करतोय. माझ्यामध्ये काय कोणी येऊ नका गड्या. व घेण्या देण्याचं टेन्शन मला काय देऊ नका. ह्याचा कॉल त्याचा कॉल. आणि माझ्या बायकोला काय तुम्ही काय फुगीचं काम करू नका. आईला पण सांगतो, आपाला सांगतो. कारण हीच मेन आहे ते सूत्रधार. कारण हीच जाऊन सांगतं एवढं दाढीस हीच करू शकतात. पांड्या करू शकत, हां ताई बोलू शकते फोनवर गपचूप दाजी, पण डायरेक्ट बोलू शकत नाही. प्रियंका काय मला कोणाचं नाव सांगा नाही. पण मी पण असं आहे, तुला यायचं असलं तर ये, नाहीतर परत चला. जी येतोय ना मी जर आठवड्याला, ती सुद्धा यायचं बंद करेन. माझ्या पद्धतीने माझं मी इकडं काय करायचंय ती बघन. परत चला वरडू नको. मी जेवढा चांगला आहे तेवढा याडा पण आहे, खुळा पण आहे. चांगल्याला चांगलं, वाईटला वाईट. लका हिच्या काळजीपोटी लका हिचं थोडं दुखूस तर हाजीर होतोय तिथं. इथनं पैसे सोडतोय, लेकरांना रोज विचारतोय
खाण्या पिण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करून किराणा संपलाय, गॅस संपलाय का, भाजीपाला आहे का, पोरांना फ्रूट्स वगैरे हे आणि इथनं समजा पालन पोषण करतो माझं जेवढं आधी करायचं तेवढं. तुमच्यासाठी तर इथं आलो ना एवढ्या लांब, करतोय ना माझ्या पद्धतीनं. मग का माझं पण थोडा विचार करा, माझी फॅमिली माझ्या पद्धतीने करतो. दुखलं कुपलं माझं इथं पण माझी माणसं असतात का नाही कोण, त्याच्या आईला सोमाने भरपूर कमवलंय, पैशापेक्षा लय माणसं कमवले ते इथं पुण्यात. एक आवाज देऊस तर तुम्हाला सांगतो बरेच जण येत्याने हाय ती की करताना काय ना काय. समजा डोक्याने इथं नियोजन लावल्याशिवाय मी फॅमिलीला आणा येतोय का, मला काय अडू नका. आता राहिला दुसरा विषय दाजीचा. दाजीने कॉल केला म्हणून मी एवढा पिसवलं बरं का. दाजीने कॉल केला, दाजी मला म्हणलं काय चालू आहे, काय नाही, झालं जेवण, झालं. म्हणलं बरं आहे, काम कसं आहे, काय बरं आहे. म्हणलं एक बोलायचं होतं, बोलाय म्हणलं दाजी. सुट्टीची आता 20 तारीख धरली, 14 तारीख धरलेली लग्नाची मेची. बरं आता ती कॅन्सल करू काय. म्हणलं आता काय झालं, नाही नाही आता तू तुझी फॅमिली घेऊन जायला लागला तिकडं, उद्या पांडव कुठं निघून जाईल. अहो म्हणलं दाजी काय थोड्या 5-6 महिन्याचा फक्त प्रश्न आहे. म्हणलं नाही नाही. मग अरे म्हणला तुमच्या विश्वासौम्या तुमच्या दोघांच्या स्वीटीचं लगीन सागर संघ करायचं ठरवलं. एवढी मोठी मोठी स्थळं आलते, पण त्याला का देतोय, कारण माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोर राहील, सोमापाशी राहील, पांडूपाशी राहील, कमी जास्तीला प्रियंकाकडे जाईल, पूजाकडे जाईल. आम्ही आलो 4 दिवस इथं तिथं राहील. मग आपल्यात येण्यासाठी आणि तू लग्नाच्या आधी जर तुझी फॅमिली असं घेऊन जायचं म्हणलं, मग मी काय बोलू तुला. समजा ठीक आहे दाजी, मान्य तुमचं, पण माझा फक्त एक 6 महिन्याचा प्रश्न आहे. एक माझं तुम्हाला सांगतो, मला फॅमिली सोबत राहायचंय, मला राहू द्या. इथं चांगला जॉब भेटला, पेमेंट पण चांगलं भेटतंय आणि एवढं भारी सारे कंपनीतले जीव लावतात. आणि समजा व्हिडिओ बघायला लागले ते रोजच्या रोज फॅन झालेले. आणि जसं आपण फॅमिली एकत्र राहतो, खातो पितो, तसं आम्ही पण समधीमुळे वाटून कामं करतो, जबाबदारीची कामं आहेत. काय भारी आहे सारी. तर चांगल्या ठिकाणी माणसं टिकून राहतात आणि चांगल्या पैसे जातात. म्हणून तर मी नको म्हणतोय ना तिकडे यायला. माझ्या पद्धतीने मला ह्या संकटातनं बाहेर निघू द्या. तुम्हाला जर वाटत असेल असं काय की तर तुम्ही माझ्या दुःखामध्ये सहभागी होण्याची तयारी ठेवा. सरळ सरळ का रे तात्या, बरोबर नाही. जे माझ्यावर जे काय थोडा लोडपेड येतोय, जे कवर होत नाही, आहे का तुमची तयारी असली तर ठीक आहे. मी 6 महिने म्हणलं काय उद्या येतो, नाही आता येतो. आणि जर इथं प्रियंकाला माझ्या बायकोला जर असं काय उलटं सुलटं सांगितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तिकडे गेल्यानंतर तुझं हाल होत्या, तुला दुखायला लागलं तरी फोन उचलायच नाही, कामावर यायचा कधी, तोपर्यंत कोण आहे तुला तिथं, ह्या गोष्टी तिच्यात निगेटिव्ह भरल्याशिवाय तर ती रात्री मला लेक्चर दिलं नाही तिने, बायकोने माझ्या. त्या तोंडाची माशी उठत नाही. ती मला सांगायला लागली की पुण्यामध्ये खर्च जास्त आहे, पोरांचं शिक्षण आहे, पोराच्याला रूम भाडं जास्त आहे, मग आपलं व्हायचं कसं. आपल्याला कधी कमी जास्तीला काय झालं तरी आत्या येतात तिथं झोपायसोबत, भाऊजी गाडी घेऊन येते, ती दाजी ताई येतात, तसं तिथं कोण आहे. ह्या गोष्टी हिला कशा कळल्या. आणि मी पण काय बोळ्यानं दूध पिलं नाही. 3 लेकरं अशी हसत खेळत काय झाली नाही ती. परपंच केलेला मी पण. आज पोरगी 4थीला आहे माझी. मार्केटला फिरलेलो मी, 4 माणसात राहिलेलो पब्लिकमध्ये. मला कळतं ना काय गोष्टी. ह्या माझ्या बायकोच्या डोक्यात कसं आलं, मग ती कसं आलं काय, मी आता येणार आहे. एक बायकोला कॉल करतो आता लास्टचा, तुला माझ्याबरोबर यायचं आहे का नाही इकडं पुण्याला. आणि पहिली गोष्ट ही झाली. आणि दुसरी, बरं तुला माझ्या इकडं पुण्याला येण्यापासून जी विचार होतं डोक्यातलं, बाहेर कोणी काढलं, त्याचं नाव, माइंड मास्टर कोण आहे तेवढं मला सांग. हे 2 प्रश्नाचे उत्तर विचारणार आहे. ती जर म्हणली नाही यायचं
तर मित्रांनो मी कधीच तुम्हाला बारामतीला दिसणार नाही, इकडंच लय अडाय मी, कसं पण जगन कसं पण काय करेन पण जाणार नाही. जर यायचंय पण असा असा प्रॉब्लेम आहे त्याचं नाव, तर त्या संग डायरेक्ट तुम्हाला सांगतो व्हिडिओ चालू करूनच काय असेल ते लाईव्हमध्ये बोलणार आहे. कशामुळं काय, चल असं असं आहे काय गोष्टी घे माझ्या वाटून, कोणी पण असू द्या, ह्या गोष्टी मी करणार आहे. आता त्यासाठीच खास बारामतीला जाणार आज की नाही हे तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. कारण मला आता एक कॉल करू द्या, एक कॉल करणार आहे तिला, तिचं रेकॉर्डिंग करून घेतो आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ सुद्धा पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो. प्रियंका तुला यायचंय का नाही पुण्याला, आणि तुला कोण थांबवतंय फॅमिलीतलं त्याचं नाव सांग. हे दोन गोष्टी म्हणजे मला त्याच्यावर समजा भिडायला, बरोबर आहे ना. कुठल्या बापाला पोराची बायकोची काळजी नसते, जे त्याला असते. या आम्ही काय पियताड आहे का खाताड आहे का कुठं काय नाद आहे का काय तवा आमचा अजून दात अजून दुधावले पांढरा शिपट. काय बघितले, आम्हाला कुठल्या पुढेचं व्यसन नाही काय, आमच्या घरात जमत पण नाही काय तसलं. लहानपणापासून पांडूला नाही मारला कोणाला व्यसन तसलं काहीच नाही. ते पण विषय काय सर्किट आहे तेवढंच आहे ना. मान्य केलं बघ, मान्य केलं, मान्यच्या त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. बऱ्याच गोष्टी अजून काय मान्य करायच्या वाघ. बरं असं चला आता चालू आहे कामावरती, उद्या सुट्टी आहे मला, तर निघालो ऑफिसला बॅग वगैरे घेऊन. बाकीचे डिटेल तुम्हाला मी देतो. आणि ही कशी येत नाही काय येत नाही, जास्त बळजबरी करायची नाही कोणावर. बायको जरी असली आणि मैत्रीण जरी असली, नेटबाजी कोणावर करायची नाही. ज्याला जसं जेव्हा पोळलं तेव्हा कळलं बस. चला बाय, बाकी तुमचा सपोर्ट राहू द्या, काय नाही अडचण, तुम्हाला डिटेल देतो. आणि हिला कुणी एवढं हुशार केलं 15-8 दिवस, ह्यासाठी मी ठेवली का तुला तिथं एकटीला, असं कान कुणी भरवण्यासाठी का. तिथं आल्यावर समद्यांकडेच मग बघतो मग काय असेल ते ओरिजिनलमध्ये. आणि कॅमेरा असा चालू करून डायरेक्ट शिरणार घरात. हा बुवा या इकडं चला, हा काय म्हणता. आणि बायको कसं काय म्हणते तिकडं मागाय असते, तिला कुणी सांगितलं असं पाकिस्तान हे आपला दुश्मन, कुणी सांगितलं, इतिहास गवाह आहे, हे कुणी सांगितलं तिला. अशा गोष्टी मी तिला सांगतो. कुणी शिकवलं, ज्या गोष्टी चुकीला माफी नाही. बघतो आता गेल्या पहिले तिला 2 कॉल, मग जायचा निर्णय, जाणार आहे का नाही फिक्स नाही. नाही म्हणली फोन बंद घरच्यांचा, माझ्या पद्धतीने करतो काय करायचं. चला निघतो आता कामात.